महाराष्ट्रामधील सर्वात मोठी कावड यात्रा ही आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये होते, पण तुम्हाला याचा मागचा इतिहास माहिती आहे का? या कावड यात्रेची सुरुवात आपल्या अकोला जिल्ह्यामधील असदगडच्या किल्ल्यापासून झाली होती. आता तुम्ही म्हणसान ते कसं? जेव्हा अकोल्यामध्ये अकोलसिंग नावाच्या राजाचा राज्य होता, तेव्हा त्या राजाची राणी महादेवाची खूप मोठी भक्त होती. राणी दररोज मध्यरात्रीला जाऊन महादेवाची पूजा करायची. एके दिवशी राजाला कळलं की राणी मध्यरात्रीला बाहेर जाते. त्यानंतर राजाने ठरवलं की राणीचा पाठलाग करायचा. एक दिवस राजाने राणीचा पाठलाग केला. राणीला असं वाटलं की तिच्या मागे कोणी आहे. त्यांना हे माहिती नव्हतं की त्यांच्या मागे राजाच आहे म्हणून. मग राणीने महादेवाला प्रार्थना केली की माझा जीव वाचवा म्हणून. तिथूनच महादेवाच्या पिंडीचे 2 भाग झाले आणि राणी त्यामध्ये समावून गेल्यात. हे सर्व बघून राजाला कळालं की आपली पत्नी चुकीची नव्हती. शेवटी राजाला त्याची चूक कळाली. त्यानंतर चुकीचा पश्चाताप म्हणून राजा रोज मंदिरात येऊन जल अभिषेक करत होते. हळूहळू ही गोष्ट लोकांमध्ये पसरत गेली की राजा स्वतः येऊन मंदिरामध्ये जल अभिषेक करतो, पूजापाठ करतो. तेव्हापासून लोक मंदिरात जायला लागले आणि ही प्रथा सुरू झाली. इथूनच कावड यात्रेची सुरुवात झाली. तर शेअर करा ही रील तुमच्या सर्व फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत. मला आपल्या मंदिराची ही हिस्ट्री माहिती होती का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा.